450 वर्षांपूर्वीच्या खजाना बावडीमध्ये चक्क पृथ्वी आणि चंद्राच्या अंतराच्या रहस्याचं गूढ लपल्याचं नुकतंच एका संशोधनातून समोर आलंय। काय आहे नेमकं या खजाना बावडीचं गूढ रहस्य जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून। बीड शहरापासून केवळ 7 किलोमीटर अंतरावर असलेली ही प्राचीन खजाना बावडी तब्बल 450 वर्षांपूर्वी निर्मिती झालेली ही खजाना बावडी आजही सुरक्षित आहे। मात्र याच खजाना बावडीत अनेक गूढ रहस्य दडले। 15व्या शतकात निजामशाहीमधील सेनापती सलाबत खान यानं आर्किटेक्ट भट्टाचार्य यांच्या माध्यमातून या विहिरीची निर्मिती केली। भौगोलिक दृष्ट्या आणि शेतकऱ्यांना पाणी मिळावं हाच उद्देश समोर ठेवून या विहिरीची रचना करण्यात आली होती। मात्र याच विहिरीमध्ये पृथ्वी आणि चंद्र यामधील अंतराचं गूढ दडल्याचं आता समोर आलेलं आहे। सम्राट राहुल सरोदे या तरुण संशोधकानं हे समोर आणलंय। खजाना बावडी म्हणजे अन्य खजिना नव्हे तर ज्ञानाचा खजिना असल्याचं मत संशोधकांनी व्यक्त केलंय। खजाना बावडीमधील आतील वर्तुळाचा व्यास 12 मीटर 547 सेंटीमीटर इतका आहे, म्हणजेच पृथ्वीच्या व्यासाच्या 12,547 किलोमीटर या आकड्याशी साधर्म्य आहे। विहिरीच्या आतील वर्तुळाचा परिघ 39 मीटर 419 सेंटीमीटर इतका आहे, अर्थात पृथ्वीच्या विषुववृत्तीय परिघाशी म्हणजेच 39,419 किलोमीटरचं साम्य दर्शवतं। त्यामुळेच बाह्य वर्तुळाचा विशिष्ट पद्धतीने मोजलेली लांबी 3,57,723 किलोमीटर आहे। ही संख्या पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील सर्वात कमी अंतराच्या आधुनिक मोजमापाशी जुळतीये। विहिरीत 15 पायऱ्या देखील आहेत। विहिरीत उतरण्यासाठी असलेल्या या 15 पायऱ्या चंद्राच्या अमावस्या ते पौर्णिमा या दरम्यानच्या कला दर्शवतात। त्यातून ते अंकित केलेलं आहे असंही या संशोधनातून स्पष्ट झालंय। 15व्या शतकात चंद्र आणि पृथ्वीचं अंतर स्थापत्य कलेमध्ये दडलं असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे। तर मी पर्स्पेक्टिव्ह थोडा ब्रॉड करून बघितला किंवा दुसऱ्या पर्स्पेक्टिव्हनं पण त्याला ट्राय करून बघितलं। मग पृथ्वीचं डायमीटर, अर्थ पर्यंतचं अर्थ टू मूनचं डिस्टन्स हे डायमेन्शन्स मॅच व्हायला लागले। मग तेव्हा कळालं की खजाना तो खजाना आहे ज्याला म्हणजे ज्ञानाचा खजाना असं म्हणता येईल। तुम्ही जर का त्या वर्डचा मिनिंग बघताल बीर का खजाना, तर बीड आणि किंवा ब्रेन पण असतो। बीर म्हणजे ब्रेन, तर म्हणजे ते खजाना एक मानसिक म्हणजे ज्ञानाचा खजाना असं म्हणता येईल। तर ती गोष्ट आहे। परत पायऱ्या जे 15 यूज केल्यात ते अमावस्या आणि पौर्णिमाचे 15 फेजेस ऑफ मून मध्ये जातात कला। तर तो ते आहे त्यामध्ये। ते कोणी इतिहासकारांनी सांगितलं नाही, कारण की त्यांनी तो एक पर्स्पेक्टिव्ह म्हणजे केलाच नव्हता कन्सिडर। त्या काळात इतका भौगोलिक विचार करून खजाना बावडी बांधली गेली हे देखील एक आश्चर्य असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे। या विहिरीमध्ये 2 लेवल आहेत, एक बाह्य लेवल आहे आणि एक आतली लेवल आहे। तर आतली लेवल जे आहे म्हणजे खालची लेवल ज्याला आपण म्हणतो, त्याचं जर आपण घेर काढला आणि त्याचं व्यास काढलं तर तो व्यास आणि पृथ्वीचा व्यास हा सेम मिळता जुळता आहे। म्हणजे इतका मिळता जुळता आहे की ते अंतर त्या काळात त्या लोकांना माहीत होतं, हेच एक आश्चर्याची गोष्ट जाणवती। 15व्या शतकातही स्थापत्य कलेचा नमुना म्हणून या खजाना बावडीचं निर्माण केल्याचं दिसून येतं। 500 वर्षांपासून आजही या अनोख्या विहिरीचा ठेवा शाबूत आहे। चंद्र आणि पृथ्वी यामधील अंतरच नव्हे तर भूगोलाची अनुभूती देते। 500 वर्षात ही विहीर केवळ 3 वेळा आटली आहे। या विहिरीतलं पाणी केवळ 4.5 फूट इतकं आहे। मात्र विहीर कधीही काठोकाठ भरली नाही किंवा विहिरीमधलं पाणीही कमी झालं नाही। याच पाण्यातून हजारो हेक्टर शेती ओलिताखाली आहे। शिवाय बीडला स्वच्छ पिण्याचं पाणी मिळालं असा इतिहास आहे। त्यामुळे याचं संवर्धन व्हावं अशी मागणी होती। इथल्या प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे की इथं एक सुरक्षा रक्षक असला पाहिजे, कारण हा बीडसाठी एक ऐतिहासिक ठेवा आहे आणि हा ऐतिहासिक ठेवायला जतन करण्याचं काम या प्रशासनाचं आहे आणि प्रशासनाचं या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष आहे। ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे। एवढा मोठा ठेवा, ऐतिहासिक ठेवा बीड शहराला असताना, बीड जिल्ह्याला असताना हे जगामध्ये याचं नाव गेलं पाहिजे बीडमध्ये, परंतु अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। याकडे कुठल्याही पुरातत्व खात्याचं लक्ष नाही, जिल्हाधिकाऱ्याचं लक्ष नाही। ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे। बीडच्या भूमीत उभी असलेली ही खजाना बावडी केवळ दगडांची रचना नाहीये, तर ती आपल्या पूर्वजांच्या ज्ञान, विज्ञान आणि दूरदृष्टीची जिवंत साक्ष आहे। 400-500 वर्षांपूर्वीच्या स्थापत्य कलेतून पृथ्वी चंद्राच्या अंतराचा संदर्भ दडवला गेला असेल तर ते आपल्या परंपरेतील वैज्ञानिक दृष्टिकोनाचं द्योतक आहे। त्यामुळेच या बावडीचं संवर्धन होणं पुढच्या पिढीसाठी अत्यंत गरजेचं आहे। महेंद्र कुमार मुढोळकर, झी 24 तास, बीड।